करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे सरांनी। तर सरांचं या ठिकाणी आपण भदंत गौतम थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व नियोजन झालेलं आहे। आणि मित्र या ठिकाणी बांधवांनो, प्रवीणदादा गायकवाड साहेब यांचं अतिशय आम्ही मनपूर्वक असं या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहोत। आणि या ठिकाणी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आणि मराठा सेवा संघ तसेच ओबीसी एकीकरण समितीचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि हा आंदोलनाचा हा आपला अस्मिताचा विषय आहे मित्र। विशेषतः जे महाबोधी मिळावर आहे हे बचाव आपल्याला करायचा आहे आणि हा जागतिक लेवलचा विषय आज झालेला आहे मित्र। आणि या ठिकाणी आपण सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी येत आहेत। आणि आजच्या दिवशी प्रवीणदादा गायकवाड जे अतिशय आपल्यासाठी विद्वान असं आणि त्यांचं खास करून आपल्याला वैचारिक अशी त्यांची मान्य आहे। विशेषतः ते अभ्यासू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। आणि बरेच आपण आपल्याला माहित आहे की त्यांनी सुद्धा बुद्धाची अशी चांगली मूर्ती त्यांनी त्यांच्या घरामध्ये स्थापन केलेली आहे। आणि अशा पद्धतीची त्यांची विचारधारा ही बहुजन विचारधारा मित्र आहे। तर या ठिकाणी साहेबांचं खरोखर स्वागत आहे। आणि आपलं महाबोधी मेवार हे मुक्त होणार याची आपल्याला या ठिकाणी शाश्वती आहे मित्र। निश्चितच या ठिकाणी मी भदंत गौतमनाथ थेरो यांच्याकडे मी माईक सुपात करत आहे। गोपनीय वल्ले साहेब तुम्हाला पाहिजे तुम्ही थांबा, तुमचं काम फार महत्वाचं आहे। आपण 16 एप्रिल पासून आजपर्यंत म्हणजे 11 दिवस साखळी उपोषण भदंत गौतमरत्न महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधव, बहुजन, दलित, आदिवासी ज्या ज्या लोकांना भगवान बुद्धांचा विचार मनात पडतो, मनापासून पडतो, अशा सर्व लोकांनी विहार येथील महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात ठाणे शहर जिल्ह्यातून हा जो उपोषणाचा साखळी उपोषणाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्राचे बुलंद आवाज बहुजनांचे खरं तर आपण तुम्ही त्यांच्या युट्यूबवरच्या त्यांची भाषणं जर पाहिली तर लक्षात येतील की प्रवीणदादा गायकवाड हे मराठा सेवा संघाचे जरी असले की मराठा ओबीसी महासंघाचे जरी ते असले तर त्यांचे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, भगवान बुद्धांबद्दल जे विचार आहेत ते आपण स्वतः देखील एवढं भगवान बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा विचार मांडत नाही हे आपल्याला आपले प्रवीणदादा गायकवाड आहे आपल्या या उपोषणाला येऊन उपस्थित राहिले। त्यांचं ठाणे शहराच्या वतीने मी शब्द सुमनाने त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे। आणि ते इथं आल्याबद्दल संपूर्ण ठाणे शहर वासियाच्या वतीने त्यांचं मनापासून धन्यवाद देत आहे, त्यांचा आभार व्यक्त करत आहे। याच्यानंतर आपल्याला थोड्याच वेळात त्याला 5:30 वाजता शेवटची गाथा आपली बंदीची बोलतात आणि त्याच्यानंतर उपोषण सुटतं। तर थोड्या वेळात हे होणार आहे, पण तत्पूर्वी आपण आलात, आपण महाबोधी विहार मुक्त झालं पाहिजे, जो बीडी ऍक्ट आहे तो रद्द झाला पाहिजे, त्याच्यासाठी एकदा सर्वांनी घोषणा देऊया, बीडी ऍक्ट रद्द झालाच पाहिजे, बीडी ऍक्ट रद्द झालाच पाहिजे, बीडी ऍक्ट रद्द झालाच पाहिजे, महाबोधी विहार मुक्त झालेच पाहिजे, महाबोधी मुक्त विहार झालंच पाहिजे। आता आपल्याला
आपण ज्यांचं स्वागत केलं, प्रवीणदादा गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं मनापासून धन्यवाद. आपल्याला प्रवीणदादा गायकवाड तत्पूर्वी वसंत गौतमरत्न महाथेरो हे आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील. त्याच्यानंतर प्रवीणदादा गायकवाड आपल्याला मार्गदर्शन करतील. आजचा उपोषणाचा कार्यक्रम इथे संपेल. आणि उद्या मोर्चाचं जे आयोजन आहे ते सर्वांनी वेळेवर याचं. मी एकदा परत बोलता येणार नाही, मला बनतेची बोलल्यानंतर मला बोलता येणार नाही. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की उद्या संध्याकाळी दुपारी 3:30 वाजता सर्वांनी वेळेवर मोर्चासाठी उपस्थित राहावे. मोर्चा हा शांततेच्या मार्गाने करायचा आहे. कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची खबरदारी सर्व बांधवांनी घ्यायची आहे. मी आता माईक वसंत गौतमरत्न म्हणते त्यांना देतो. तर या ठिकाणी उद्या जो ऐतिहासिक महामोर्चा बौद्ध बांधव बहुजन बांधव यांचा होणार आहे, प्रत्येक घराघरातून अनुयायी उपस्थित राहील. आणि या 10 दिवसापासून आपण बघत आहोत सर्व जाती धर्म पंथातले पक्षातले संघटनेतले या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते उपासक उपस्थित होऊन सहभाग आणि पाठिंबा दाखवत आहेत. ठाणे शहरामध्ये जिल्ह्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात एक जनजागृतीचा अभियान या महाबोधी महाविहाराच्या संदर्भात नवचैतन्य नवचेतना आपले इथले बौद्ध बांधवांना भगिनी यांना प्राप्त होत आहेत. आणि उद्याचा त्याचं इथे प्रदर्शन शांततेच्या मार्गाने लाखो बौद्ध बांधव आणि सर्व धर्मातले अनुयायी उपस्थित राहील. त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रवीणदादा मार्गदर्शन करणार आहेत. आणि सोबतच या आंदोलनानंतरही बुद्ध पौर्णिमेपर्यंत आपण वाट पाहणार. आणि त्यानंतरही जर काही निर्णय नाही घेतले, मग आपण जसं बोलत होतो कोकणस्तरीय आपण समिती बनवून आपणच कोकणस्तरीय समितीने आपल्याला त्याबद्दल या भारत भूमीला महाबोधी मुक्तते संदर्भात आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी आपण पहिल्या दिवसापासून सर्व इथे कार्यकर्ते लोक मोठ्या प्रमाणात उत्साही आहे. त्याची नोंद आपण सर्वांनी आणि प्रवीण दादांना सुद्धा आपण या ठिकाणी हे नमूद होण्यासाठी सांगितलेलं आहे. तरी आता गायकवाड साहेब. जय भीम. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन याच्यासाठी या ठिकाणी 10 दिवस साखळी उपोषण सुरू आहे आणि उद्या मोर्चा आहे. याला संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही सर्वजण ताकदीनिशी पाठिंबा देत आहोत. बोधगयाला मी स्वतः डॉक्टर आहा साळुंके सरांबरोबर भेट दिलेली आहे. त्या ठिकाणी बुद्धगयालाच नाही तर मी डॉक्टर आहा साळुंके सरांनी जे पुस्तक लिहिलेले सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, तर जिथं जिथं सरांबरोबर जाण्याचा मला योग आला तर मी जवळपास त्यांच्याबरोबर 2-2.5 महिने प्रवास केलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी बुद्ध लेण्या आहेत विहार आहेत त्या ठिकाणी मी स्वतः प्रवास केलेला आहे. मी सार्वजनिकरित्या अनेक वेळा सांगितलंय की मी आंबेडकरिस्ट आहे आणि मला याचा अभिमान आहे. म्हणजे खरं सांगायचं तर बुद्ध धर्म हाच एकमेव मानवतेचा धर्म आहे आणि आपली राज्यघटनेची जी तत्व आहेत समता बंधुता न्याय स्वातंत्र्य ही बुद्ध धर्माने दिलेले आहेत. बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं हा देश मी एक दिवस बौद्धमय करल आणि त्यांचा पुढचा जो विचार ज्यांनी नेला ते आदरणीय कांशीराम साहेब यांच्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते या ठिकाणी ठाण्यात होत आहे. आणि त्यांचं पुस्तकाचं वाचन करत असतानाही त्यांनी 2005ला कमीत कमी 5 कोटी लोक घेऊन मी बुद्ध धर्मात प्रवेश करायला म्हटले, परंतु त्यांच्या तब्येतीची तक्रार झाल्यामुळे तो स्थगित झाला. परंतु एक निश्चित मी तुम्हाला सांगतो की आपण प्रत्यक्षात बौद्ध धर्म स्वीकारला असेल किंवा नसेल, परंतु लोक आता बौद्ध धर्माकडे चाललेले आहेत. याचे अनेक कारण आहेत की आपल्याकडे आता लोक समानतेने वागायला लागलेत, समान संधी मिळायला लागलेत आणि बौद्ध धर्माचा विचार मात्र लोकांना आचरणात आणत आहे. कारण सगळ्यांना समान न्याय पाहिजे आणि हे सगळे विचार आपल्याला मिळालेले. आप्तदीप भव
म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा हा विचार आम्ही मांडत आलेलो आहे. आणि माझ्या घरामध्ये जसं सरांनी सांगितलं की मी अत्यंत सुंदर अशी बुद्धाची मूर्ती बनवून घेतलेली आहे आणि माझ्या घरामध्ये जवळपास 42 देशातनं बुद्धाच्या मूर्ती आणलेल्या आहेत. मी माझ्याकडं अवलोकेश ती मी तिबेटहून आणलेली आहे. आणि माझ्या घरी आल्यानंतर लोक मी कोण आहे याचा शोध घेतात. दुर्दैवाने आम्ही महापुरुषांमध्ये जाती शोधतो आणि मी तुम्हाला सांगतो की जाती अंताची लढाई ही महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महाराजा सयाजीराव गायकवाड, आपल्या देशामध्ये आपण भारतीय आहोत आणि मानवता हाच आमचा धर्म आहे आणि म्हणजेच याचा अर्थ तो बुद्ध धर्म आहे हा आपण मान्य केला पाहिजे. आणि म्हणून समान न्यायाच्या आशेने आपण सध्या पुढे जाऊया. बुद्धगया येथील त्या ठिकाणी जी काही व्यवस्था निर्माण झालेली आहे त्याच्यातनं आपल्याला मुक्त केलं पाहिजे आणि सरकारने, मुख्यतः केंद्र सरकारने आपल्याला तो न्याय दिला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे मी 70 दिवसापासून तिथं आंदोलन चालू आहे. हळूहळू हे आंदोलन देशभर सुरू झालेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगतो, मला राजकारण म्हणून नाही परंतु शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या बुद्ध धर्माच्या अनुयायांवर अशा प्रकारचा अन्याय अपेक्षित नाहीये. परवा दिवशी जैन मंदिर पाडण्यात आलं. हे दोन्हीही धर्म, जैन धर्म असेल किंवा बुद्ध धर्म असेल, हे शांतताप्रिय धर्म आहेत आणि अशा धर्मांना जाणीवपूर्वक कुठलाही अन्याय होत असेल तर संभाजी ब्रिगेड प्रखरपणे त्याला विरोध करेल आणि पाठिंबा देईल. जय भीम, जय शिवराय.